काल मंडळीनं तर आजची सुरुवात आपली पाणी भरण्यापासून होणार आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. आपला 8:30ला पाणी येतं. तर मित्रांनो आता कोण नाही घरात, मम्मी पण गेले कामाला, पप्पा पण गेले कामाला. तर आज पाणी मलाच भरवायला लागणार आहे. तर चला पाणी भरूया. मलाचं पाणी येतं सकाळी 8:30पर्यंत. आणि आज मला 80 भांडी बघा किती ठेवलं नाही. 1 2 3 4 5 6 आणि हा एक बॅलर. मित्रांनो पाणी भरलेलं आहे. दुसरी कलशी लावूया. मित्रांनो पाणी भरून झालेलं आहे आणि आता आपण हाय तिथे पाईप लावून ठेवूया. आपले हंडे कलशी सगळं भरून ठेवले आहेत. आता बघू तर आई काय बोलेल ते आल्यावर. तर चला नाश्ता करूया. दोन चपात्या आपल्याला भरपूर झाल्या. आज सकाळ सकाळ आपल्याकडे स्पेशल म्हणजेच मस्तपैकी रस्सा आहे, मस्तपैकी चिकन. आणि चला नाश्ता करूया. टीव्ही बघत बघत तुम्ही पण या नाश्ता करायला. आता आपण तयार झालो आहोत. तर आता आपण जाऊया शुभम दादाकडे. तर चला निघूया. त्याच्या आधी फॅन टीव्ही घालून जाऊया आणि जरा चेक करूया काय खायलंय काय. गॅस बीस बंद करायचा. नाही केलेला आहे. फ्रीजचं काय नाही. तर चला निघूया आणि आता डायरेक्ट भेटूया पुढे. मित्रांनो आता आपण घरानं निघतोय आणि हा पाहू शकता रायगड बनवायचा प्रयत्न केला होता पण थोडका तरी बनला आहे. माऊली बिवले मी आता काढून ठेवले कारण का दिवाळी संपली आहे म्हणून. फक्त आता एक शेवटची देवदिवाळी राहिली आहे. तर देवदिवाळीला काय करतात पोरं, किल्ले बनवतात खरे पण त्या किल्ल्यांना देवदिवाळीच्या दिवशी बॉम्ब फटाके लावून फोडतात. तर मी सांगण्याचा प्रयत्न करतो की असं करू नका कारण का आपल्या महाराजांनी किल्ले हे आपल्यासाठी तयार केलेले आहेत. तर तसे तुम्ही तुमच्या घरात दिवा लावण्यासाठी किल्ला करता पण शेवटच्या दिवशी त्याला नीट हाताने जसा रचला तसा काढून वाटलंच ठेवा पण फोडू नका. तर चला हेच मला सांगण्याचं होतं. तर आपण आता जाऊया डायरेक्ट पुढे. आपण आता विठ्ठल मंदिराजवळ आलो आहोत. तर कालसारखंच आज पण आपण पाया पडूया. तर आपल्या दररोजच आहे कारण जाताना पाया पडून जातो कारण आपलं जे काम असतं ते चांगलं होतं. तर आता आपण डायरेक्ट कुवारबावला भेटूया. आता आपण कुवारबावला आलो आहोत. तर आता जाऊया अय्यंकर बेकरीजवळ म्हणजेच लोकेश दादा. तिथंच भाऊ उभा असतो दररोज. तर त्याला जाऊया. त्याला आलो आहोत आता आपण अय्यंकर बेकरी. भावा उभा आहे इथे. तर चला जाऊया शुभम दादाकडे. आता पण पोचलो आहोत शुभम दादाच्या इथे. बघूया आतमध्ये काय करतोय. अभि सावंत उत्कृष्ट बॉलर पाहू शकता. सकाळ सकाळच क्रिकेट. भावाला बॅटच झेपत नाही काय समजत नाही भावाचं काय ते. आम्ही याला कोचा बॉलर. बॉल काढायचं किती महागात पडलंय बघा. तिचा गुण आहे तो. खायच्या रानात बॉल मारला नाही बाबांना काय माहिती. मारणार होता तिकडं कुवार भाऊला मारला इथं. आता काय बॉल तर भेटला नाही आणि आता आपण निघालो परत घरी. आपण आता तल्याजवळ आलो आहोत.
त्याला पण आटत आलेला आहे. तर आता आपण 2-3 मिनिटात पोचू घराच्या इथं. तर चला आता डायरेक्ट घरी जाऊया. आणि पुढे एक आपला एक प्लॅन आहे, तो म्हणजे भावाचा बड्डे आहे. तर त्याला पण जायचं आहे. तर चला जाऊया. मित्रांनो, आपण घरी आलो होतो. तर आता आपण जाऊया स्वयंच्या बड्डेला, म्हणजेच आपल्या भावाच्या बड्डेला. तर आता आपण जाऊया आपल्या भावाच्या बड्डेला. चला डायरेक्ट आता आपण तिकडे भेटूया. चला. तर चला मित्रांनो, आपण आता स्वयंच्या हॉटेलजवळ आलो आहोत. तर आता आपण डायरेक्ट हॉटेलला जाऊया. स्वयंच्या हॉटेलला आपण पोचलो आहोत. आपल्या बाजूलाच आहे आपला बड्डे बॉय, पाहू शकता. तर थोड्या वेळेलाच आपण त्याचा बड्डे साजरा करणार आहोत. तर डायरेक्ट आता बड्डेचा केक कापताना आपण भेटूया. तर चला. आता आपल्या भावाचा बड्डे आपण करत आहोत फायनली. तर चला आपण भावाचा बड्डे करूया. बड्डे फायनली सुरू झालेला आहे. बड्डे सक्सेसफुल झालेला आहे. आणि पोरं बघा काय करतायत, ती करतायत. काय करतायत ते करतायत पोरं, तुम्ही पाहू शकता. बेकार काहीतरी बेकार साजरा झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. ही पोरं बेकार चढ पोरं आहे सगळी, पाहू शकता. आपल्या भावाचा बड्डे संपला आहे. तर सगळे आज म्हणजे घरी गेलेले आहेत. तर आपला भाव तर आता आम्हाला सोडायला येतोय घरी. तर आता आपण जाऊया घरी. चला मित्रांनो, चला आजचा ब्लॉग इथेच संपतो. आता आपण भेटू उद्या. चला बाय.